सगळ्याच क्षेत्रात महाराष्ट्राची वेगवान घोडदौड सुरू असून महाराष्ट्र 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं देशातलं पहिलं राज्य बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला। दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीदरम्यान ते आज बोलत होते। महाराष्ट्रानं गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण आणि व्यवस्था निर्माण केली आहे असं सांगत यंदा दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत केवळ महाराष्ट्राचाच डंका असेल असं ते म्हणाले। यंदा दावोसमधून 20 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलं आहे। गेल्या वर्षी महाराष्ट्रानं ब्लॅकस्टोन, ब्रुकफिल्ड आणि अमेझॉन वेब सर्व्हिसेस सारख्या कंपन्यांसोबत सुमारे 15.5 लाख कोटी रुपयांचे करार केले। त्यापैकी 75 ते 85% करारांची अंमलबजावणी होत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जगातली भूराजकीय परिस्थिती थोडी कठीण वाटत असली तरी भारताची वाटचाल गतिमानतेनं सुरू आहे। तसंच संपूर्ण जगाचा विकास दर मंदावला असताना भारतानं आपला विकास दर चढाच ठेवला आहे। त्यामुळे हे सगळ्या जागतिक संस्थांना भारताचं भविष्य उज्ज्वल दिसत आहे आणि भारतासाठी महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्य सरकारनं राबवलेल्या धोरणांमुळे देशात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे आणि यापुढेही येत राहील असं ते म्हणाले। दावोसच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेतही खूप चांगली गुंतवणूक महाराष्ट्राला मिळेल असा विश्वास व्यक्त केला। महाराष्ट्राच्या सगळ्या भागांसाठी विशेषतः तिसरी मुंबई तयार करण्यासाठी मोठी गुंतवणूक यंदा मिळेल असं ते म्हणाले। आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो की त्यांनी आज भारताला ग्लोबली एक अतिशय रिलेव्हंट अशा प्रकारचं डेस्टिनेशन म्हणून तयार केलेलं आहे। वेगवेगळ्या सेक्टरची इन्व्हेस्टमेंट भारतात येते। आमचा प्रयत्न आहे की ही जी इकोसिस्टम त्यांनी तयार केली आहे तिचा फायदा घेऊन महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर भारतात ठेवायचं आणि ते सातत्याने आम्ही करू शकलेलो आहोत। त्यामुळे आताही ज्या इन्व्हेस्टमेंट येतील महाराष्ट्रातल्या माझा अंदाज असा आहे की सगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट आम्हाला मिळतील आणि विशेषतः मुंबईचा विचार कराल तर आता जी तिसरी मुंबई आपण तयार करतो आहे या तिसऱ्या मुंबई करता खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी मिळेल अशी मला अपेक्षा। कारण विशेषतः जे काही फॉरेन फंड्स आहेत ते भारतामध्ये अपॉर्च्युनिटीज पाहतायत। अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये न्यू टाउनशिप्समध्ये गुंतवणूक करण्याच्या, थीम बेस्ड अशा प्रकारच्या नवीन पार्क्समध्ये गुंतवणूक करण्याच्या, तर त्याकरता एक प्रकारे मी जर असं म्हटलं की मेन्यू कार्ड आमच्याकडे की तुम्हाला कुठे करायचं सांगा, आमच्याजवळ ती जागा आहे। पोलंडनं दहशतवादाविषयी शून्य